अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या दिलीप भोईर यांनी केला दावा। महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, आमदार महेंद्र दळवींचा भाजपला इशारा। अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार सुलभा खोडके या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार। खोडकेंची घरवापसी, सूत्रांची माहिती। मनसेचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर, तर विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। यावेळी जागा वाटपासंदर्भात आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, मित्रपक्षांमध्ये समोपचारानं चर्चा होतीये। रावसाहेब दानवेंची जागा वाटपावर प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा आज ट्रेलर येणार, तर संध्याकाळी राज ठाकरेंचं इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रेलर लॉन्च सोहळा। अक्षय शिंदेच्या वडिलांनी घेतली उच्च न्यायालयात धाव। एन्काउंटर बनावट असल्याचा याचिकेत केला दावा। संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची आता मागणी। सेंट्रल बँक प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा। सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला। सबळ पुरावे न आढळल्यामुळे दिलासा। अजित पवारांना शह देण्यासाठी आता शरद पवारांची सिंदखेड राजा मतदारसंघात रणनीती। डॉक्टर राजेंद्र शिंगण्यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगण्यांनी फुंकलं रणशिंग। अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या दिलीप भोईर यांनी केला दावा। महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, आमदार महेंद्र दळवी यांचा भाजपला इशारा।